नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंटरव्ह्यू क्वेश्चन्स, मुलाखतीचे प्रश्न या संबंधित आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माध्यमिक स्तरावरती हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. अभ्यासक्रमामध्ये देखील याचा समाविष्ट आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, की ज्यावेळेस हा प्रश्न येतो इंटरव्ह्यू क्वेश्चनचा, की विद्यार्थ्यांना त्या संबंधित व्यक्तीचे अथवा संबंधित क्षेत्राचे पुरेसे ज्ञान असतेच असे नाही. त्यामुळे विद्यार्थी त्या व्यक्तीस कोणते प्रश्न विचारावे या संबंधित थोडेसे दुविधावस्थेमध्ये असतात. मग अशा वेळेस विद्यार्थी गोंधळून जातात. मग इथे काही प्रश्नावली मी दिलेली आहे, की ज्या प्रश्नावलीमध्ये असे प्रश्न आहेत की जे प्रश्न कोणत्याही प्रकारच्या व्यक्तीस अथवा कोणत्याही प्रकारच्या क्षेत्रातील व्यक्तीस आपण हे प्रश्न विचारू शकतो. हे जवळजवळ 15 प्रश्न दिलेले आहेत विद्यार्थ्यांनो, की ज्या 15 प्रश्नांचा अभ्यास करून तुम्ही इंटरव्ह्यू क्वेश्चन हा प्रश्न सहजपणे सोडवू शकता. हे प्रश्न सामायिक असे प्रश्न आहेत की ते कोणत्याही व्यक्तीस इंटरव्ह्यू देणाऱ्या अथवा समाज संबंधित असणाऱ्या व्यक्तीस अथवा कोणत्याही क्षेत्रातील असणाऱ्या व्यक्तीस आपण हा प्रश्न विचारू शकतो. तर मग चला विद्यार्थी मित्रांनो पाहूयात की हे सामायिक प्रश्न कोणते आहेत. जसं की तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, पहिला जो प्रश्न दिसत आहे तर तो असा आहे, कुड यू टेल अस अबाउट युअर चाइल्डहुड. कुड यू टेल अस अबाउट युअर चाइल्डहुड, की त्यांना आपण विचारतोय की तुम्ही तुमच्या बालपणाविषयी काय सांगू शकता का. आता पहा विद्यार्थी मित्र, कोणत्याही क्षेत्रातील व्यक्ती असो की त्याचं बालपण काही ना काही असणार आहे. मग त्यासाठी हा कॉमन असा प्रश्न आहे की त्याला आपण विचारतोय की तुम्ही तुमच्या बालपणाविषयी काही सांगू शकता का. ओके. त्यानंतर सेकंड जो प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांनो, हाऊ डिड यू स्पेंड युअर लेजर टाईम. हाऊ डिड यू स्पेंड युअर लेजर टाईम, की तुम्ही तुमचा रिकामा वेळ कसा घालवता, कसा स्पेंड करताय. की प्रत्येक व्यक्ती जो ज्या त्या क्षेत्रात असेल की त्याला काही रिकामा वेळ असतोय किंवा ज्यावेळेस तो कामापासून अलिप्त असेल तर त्यावेळेस तो काही ना काही आपला रिकामा वेळ तो मजेत घालवण्याचा प्रयत्न करतोय. मग ते कुटुंबियासोबत असेल, मित्रांसोबत असेल अथवा एखादं ट्रिप पिकनिकच्या माध्यमातून तो आपला वेळ घालवत असेल किंवा पुस्तक वाचण्यात असेल किंवा एखादं गेम खेळण्यात असेल. मग त्याला आपण विचारतोय की तुम्ही तुमचा रिकामा वेळ कसा घालवताय. त्यानंतर तिसरा प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांनो, पहा, व्हेन डिड यू फर्स्ट बिगिन वर्क इन दिस फील्ड, की तो संबंधित व्यक्ती जो कोणत्याही क्षेत्राशी असेल की त्या क्षेत्रामध्ये आपण विचारतो की तुम्ही या क्षेत्रामध्ये केव्हापासून काम करायला सुरुवात केलं. मग तोच सांगेल, त्याचं काहीतरी वय असेल, 15-16 वर्षापासून म्हणेल किंवा डिग्री झाल्यानंतर असेल, त्याचं जे काही उत्तर असेल ते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, की आपल्याला इंटरव्ह्यू क्वेश्चनमध्ये फक्त आणि फक्त प्रश्नच लिहायचे आहेत, उत्तर लिहायचे नाही आहेत. फक्त आपले प्रश्न तयार करणं, प्रश्न लिहिणं म्हणजेच आपल्या परीक्षेतील प्रश्नाचं उत्तर झालं. ही गोष्ट लक्षात घ्या. आज चौथा प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्रांनो, हाऊ डिड द पीपल सपोर्ट यू. हाऊ डिड द पीपल सपोर्ट यू, की लोकांनी तुम्हाला कसे मदत केली. की आर्थिक स्वरूपात असेल किंवा स्वतः काम करून असेल, स्वतः तुमच्यासोबत कामास मदतीस असेल किंवा कोणत्या प्रकारे मदत केली असेल ते त्यांना विचारतोय. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, पाचवा जो प्रश्न आहे तो असा आहे, इन व्हॉट वेज डिड द गव्हर्नमेंट हेल्प यू. आता वरील प्रश्नामध्ये आपण लोकांविषयी विचारले, समाजाविषयी विचारलेले. आता असं विचारतोय आपण की सरकारनं, गव्हर्नमेंटनं तुम्हाला कोणत्या पद्धतीनं, कोणत्या प्रकारे तुम्हाला मदत केलं, प्रशासनानं कोणत्या पद्धतीने तुम्हाला मदत केली. त्यानंतर सहावा प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्रांनो, विच इज मेमोरेबल इन्सिडेंट. विद्यार्थी मित्रांनो, विच इज युअर मेमोरेबल इन्सिडेंट असा हवं आहे, तर तो युअर राहिलेले. तर पहा, विच इज युअर मेमोरेबल इन्सिडेंट, की तुमच्या जीवनातील आठवणीचा क्षण किंवा घटना कोणती आहे. मग त्याच्या जीवनामध्ये बरेचसे घटना घडलेली असतील, मग त्यापैकी एखादे उत्तर ते देऊ शकतात. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, सातवा जो आहे प्रश्न तर तो या पद्धतीचा आहे. तर तो प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट काइंड ऑफ ट्रेनिंग डिड यू हॅव टू अंडरगो. व्हॉट काइंड ऑफ ट्रेनिंग डिड यू अंडरगो, की
की तुम्ही कोणत्या प्रकारच्या प्रशिक्षणामधून गेलात किंवा कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण तुम्ही घेतलेलं आहात. असा हा 7वा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. आता त्या पुढचा जो प्रश्न आहे 8वं, तर तो पहा. व्हॉट डिड युअर पेरेंट्स से अबाउट युअर डीड, की तुमचे पालक तुमच्या ह्या कार्याविषयी, तुमच्या ह्या कृतीविषयी काय म्हणाले, काय म्हणतात, आज त्यांना आपण विचारतोय. त्यानंतर 9वा प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांनो. डू यू हॅव एनी हिरो वर्शिप्स हू इन्स्पायर्स यू, की तुमचं कोणी असं आदर्श व्यक्ती आहे का, आयडल आहे का, रोल मॉडेल, की ज्याच्यामुळे तुम्ही इन्स्पायर होता, ज्याच्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळते, अशी कोणी व्यक्ती आहेत का, असं आपण त्यांना विचारतोय. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, 10वा प्रश्न असा आहे. व्हॉट इज युअर ग्रेटेस्ट अचिव्हमेंट, व्हॉट इज युअर ग्रेटेस्ट अचिव्हमेंट, की तुमची सर्वात मोठी प्राप्ती, सर्वात मोठं तुमचं अचिव्हमेंट जीवनातील काय आहे, असा तो प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पुढील प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, शेवटचे 5 प्रश्न राहिलेले आहेत. पहा, तो प्रश्न असा आहे 11वं. विच क्वालिटीज आर नेसेसरी फॉर सक्सेस, विच क्वालिटीज आर नेसेसरी फॉर सक्सेस, की यशासाठी कोणते गुण आपल्या अंगी असणे गरजेचे आहेत, कोणते गुण असावे लागतात, असा तो प्रश्न आहे यश प्राप्तीसाठी किंवा सक्सेस होण्यासाठी जीवनामध्ये. त्यानंतर 12वा प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांनो. पहा, जो लिहिलेला आहे. हाऊ डू यू लाईक बिईंग अ सेलिब्रिटी, की आता ज्याचा आपण इंटरव्ह्यू घेत होतो का आता नावाजलेलं असणार आहे, त्यामुळे त्याला असं विचारतो की तुम्ही आता सेलिब्रिटी बनलेले आहात किंवा फेमस झाले आहात, तर तुम्हाला आता कसं वाटतंय, असा तो प्रश्न आहे. त्यानंतर 13वा जो प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो, तो असा आहे. कॅन यू टेल अस समथिंग अबाउट युअर सोशल वर्क, कॅन यू टेल अस समथिंग अबाउट युअर सोशल वर्क, की तुम्ही तुमच्या सामाजिक कार्याविषयी काही सांगू शकता का, तुमचं सामाजिक कार्य कसं आहे या संबंधित. आता कोणत्या क्षेत्राचे असेल तर त्याची काही ना काही सामाजिक जबाबदारी असतेच, मग त्यानुसार हा प्रश्न त्याला सूट असणार आहे. 14वा प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांनो. वेअर डू यू सी युअर सेल्फ इन 5 years, त्यांना असं विचारतोय की पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्ही स्वतःला कुठं पाहू इच्छिता, म्हणजेच त्यांना असं विचारतोय की तुमचं पुढील 5 वर्षातील नियोजन काय आहे, तुमचं ध्येय काय आहे, असा तो प्रश्न आहे. आणि शेवटचा प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांनो. व्हॉट इज युअर मॅसेज टू द यूथ ऑफ इंडिया, व्हॉट इज युअर मॅसेज टू द यूथ ऑफ इंडिया, की भारतीय युवकांना तुमचा संदेश काय आहे. मग या ठिकाणी तुम्ही यूथ ऑफ इंडियाऐवजी तुम्ही यंग जनरेशन म्हणू शकताय, टू द गर्ल्स ऑर बॉयज ऑर सोसायटी, ह्या पद्धतीने तुम्ही बदलही करू शकता. विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या, शेवटचा जो प्रश्न असणार आहे तर तो हाच असायला हवा. व्हॉट इज युअर मेसेज टू द यूथ ऑफ इंडिया. आता यूथ ऑफ इंडियावेळेस तुम्ही पाहिजे तो बदल करू शकताय, पण मेसेजचा जो प्रश्न आहे की तुम्ही समाजाला किंवा तुम्ही लोकांना, त्या संबंधित क्षेत्रातील लोकांना किंवा त्यांच्या ज्युनियर्सना तुम्ही कोणता सल्ला देऊ इच्छिता की कोणता मेसेज सांगू इच्छिता, हा प्रश्न शेवटी असणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांनो. अशा पद्धतीने आपण विद्यार्थी मित्रांनो हे असे सामायिक असे प्रश्न आहेत की जे कोणत्याही प्रकारच्या मुलाखतीमध्ये कामाला येऊ शकतात. कोणत्याही प्रकारच्या मुलाखतीच्या व्यक्तीला आपण हे प्रश्न विचारू शकतो. विद्यार्थ्यांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न माध्यमिक स्तरावरती विचारला जाण्याची शक्यता आहे. म्हणून विद्यार्थ्यांनो हे जे काही कॉमन प्रश्न आहेत हे कॉमन प्रश्न तुम्ही पाठ करावे अशी मी विनंती करतो आहे. तुमचे काही कमेंट्स असतील, तुमचे काही सल्ले असतील तर नक्की आमच्यापर्यंत पोचवा, आम्ही त्यामध्ये सुधारणा करू. धन्यवाद.